श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. 19 मे 2024 रोजी आहे अमृतरूपी मोहिनी एकादशी. या दिवशी या ग्रंथाचं पारायण नक्की करा. अतिशय महत्त्वाचा असा दिवस आहे. या ग्रंथाचं पारायण केल्याने कितीही पितृदोष असला तरी देखील याने कमी होणार आहे. ते पारायण कसं करायचं आहे याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मोहिनी एकादशी या दिवसाचं आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असा दिवस आहे. एकादशी म्हटलं तर वर्षभरात 24 एकादशी येत असतात आणि प्रत्येक एकादशीचं असं वेगवेगळं महत्त्व आहे. तसंच या मोहिनी एकादशीच्या दिवशी श्री भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार धारण केला होता. समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा समुद्रातून अमृत कलश बाहेर आला तेव्हा देव आणि दानवांमध्ये हे अमृत मिळवण्यासाठी यावरून अतिशय वादविवाद झाला. तेव्हा सर्व देवतांनी भगवान विष्णूंकडे मदत मागितली. यावेळी राक्षसांचे लक्ष विचलित करण्यासाठी भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार धारण केला होता. यानंतर सर्व देवतांनी अमृत पान केले आणि तृप्त झाले व ते अमर झाले. या दिवशी वैशाख महिन्याची एकादशीची तिथी होती म्हणून तिला मोहिनी एकादशी म्हणून ओळखलं जाऊ लागलं. या दिवशी विष्णुदेवांच्या मोहिनी अवताराची पूजा पाठ आराधना केली जाते. त्याचबरोबर या दिवशी पारायणाला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे या मोहिनी एकादशीच्या दिवशी नक्की पारायण करा. तसेच या दिवशी विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण देखील केलं तर अतिशय फायदेशीर आहे. मोहिनी एकादशी ही आरोग्यदायी अमृतरूपी अशी शुभ आहे. या दिवशी सर्व देवांना अमृताच्या रूपात आरोग्याचे अमरत्व प्राप्त झाले होते. त्यामुळे या दिवशी आपण सर्वांनी विष्णू सहस्रनामाचे स्तोत्र नक्कीच पठण करावं. त्याचबरोबर दर एकादशीस 700 श्लोकी श्रीमद भागवत ग्रंथाचे एक पारायण अवश्य करावं. या सेवेने सर्व 42 पिढीतील अघोर पितरांना सद्गती प्राप्त होत असते. पितरांना सद्गती मिळाल्याने पितरांचा आपल्यावर आशीर्वाद प्राप्त होतो. जन्मोजन्मीचे आपल्या घराण्यास पितरांचे लागलेले शाप जे असतात, ताप, दुःख, तळतळाट, त्यांचे ऋण जे असतं, वैर, हत्या, हे सर्व काही या पारायणाने कमी होणार आहे. त्यामुळे या ग्रंथाचं नक्की पारायण करा. त्याचबरोबर काही महाभयंकर असे पूर्वदोष असतील ते देखील याने कमी होणार आहे. तसंच आपल्या गेल्या सर्व पिढीतील सर्व पितर जे आहे या पारायणाने संतुष्ट होऊन प्रसन्न व आनंदित होऊन त्यांचा खूप मोठा आपल्याला आशीर्वाद मिळतो. परिणामी आपणास हाती घेतलेल्या सर्व कामात त्वरित यश देखील मिळते. जसं की प्रॉपर्टी, नोकरी, व्यवसाय, अध्यात्म, शेती, विवाह, स्पर्धा परीक्षा अशा जीवनातील सर्व क्षेत्रात तुम्हाला यश मिळणार आहे. पितरांचा फार फार मोठा आशीर्वाद मिळून यश मिळणार आहे. त्यामुळे या दिवशी या ग्रंथाचं नक्की पारायण करा. तसेच त्यामुळे तुमचं शौर्य वाढणार आहे. कुठलेही अवघड जे काम आहे ते लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. अनुभव नक्की घेऊन पहा. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही मल्हारी सप्तशती या ग्रंथात या विष्णूच्या मोहिनी अवताराचा देखील उल्लेख केलेला आहे. मल्हारी सप्तशती हा देखील अतिशय पवित्र आणि महान असा ग्रंथ आहे. प्रत्येक एकादशीला संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण नक्की करा. यामुळं कितीही पितृदोष असला तरी देखील त्याचं निवारण होणार आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.